काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. आप देख रहे हैं पार्थेश्वर समाचार. सत्य परमो धर्म. थाना यशोधरा नगर, नागपुर अंतर्गत सहारे भोजनालय के पास पुराने विवाद के चलते रात में एक व्यक्ति की हत्या कर दी गई, जिससे आसपास के इलाकों में भय का वातावरण निर्माण हो गया. इस घटना की खबर लगते ही पुलिस उक्त स्थान पर पहुंच गई. मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस ने अपने अथक प्रयास से आरोपी को पुलिस से गिरफ्तार कर लिया. आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है और पुलिस आगे की जांच कर रही है. इस बारे में अतिरिक्त जानकारी सहायक पुलिस आयुक्त संतोष खांडेकर ने दी. आइए जानते हैं उन्होंने क्या कहा. कल रात 10:30 के दरमियान यशोधरा में पीली नदी के पास एक सहारे भोजनालय है, उसके सामने में जो मृतक था भारत गुलाबू के 40 साल उम्र, 40 साल, वो रहना मांडवा बस्ती है. वो अपने दोस्तों के साथ वहाँ पे बाहर बैठा था. उतने में उसी के बस्ती के रहने वाला रुपेश गडकरी ये आया और एकदम से उसने चाकू से भारत गुलाबू के ऊपर वार करके उसको गंभीर जख्मी किया. उसके दोस्तों ने उसको मैं अस्पताल में इलाज के लिए लेके गए, लेकिन इलाज के दरमियान उनकी मृत्यु हो गई है. तो रिपोर्ट के आधार पर कलम 302 के तहत यशोधरा थाने में गुना दाखिल हुआ है और थोड़ी देर के बाद वो आरोपी जो था रुपेश गडकरी, उसको भी अरेस्ट कर लिया गया है. तो पता ऐसा लगा कि पिछले महीने में मृतक और आरोपी ये दोनों में वहीं पे चौक पे कुछ बात को लेकर झगड़ा हुआ था. उसका खुन्नस खा के उसने ये काम किया है. आगे की कार्रवाई चालू है. आरोपी गिरफ्त में है. नहीं, मित्र मतलब एक ही बस्ती के हैं, इसलिए एक को पहचानते थे. ये इसकी मृतक की उम्र 40 साल ही है, 28 साल का है और वही एक ही बस्ती में रहने की वजह से इसकी वजह से पहचान उनको एक को तो पहचानती ही थी. हाँ, चाकू से मारा है. चंद्रपुर का एकमात्र अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पॉलिटेक्निक कॉलेज सौम्या पॉलिटेक्निक, कमिटेड टू क्वालिटी एजुकेशन. कई वर्षों से 100% रिजल्ट की परंपरा जारी. एक्सीलेंट पॉलिटेक्निक इन चंद्रपुर बाय MSB TE, SC, ST, NT, VJS, BC और DT के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत प्रवेश मुफ्त. उसी तरह OBC, ओपन, माइनॉरिटी और EBC के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत 50% छूट. विद्यार्थियों के लिए भव्य लेबोरेटरी, लाइब्रेरी, कंप्यूटर लैब, जिम, कैंटीन, AC हॉस्टल, स्विमिंग पूल, खुला मैदान, बस सर्विस और भरपूर स्पोर्ट्स तथा कल्चरल एक्टिविटीज. So take admission today in 3 years engineering diploma course. Department of Civil Engineering, Department of Computer Science and Engineering, Department of Electrical Engineering, Department of Electronics and Telecommunication Engineering, Department of Mechanical Engineering, Department of Mining and Mine Surveying Engineering. इसके अलावा BSNL, महावितरण, टाटा और अन्य प्रतिष्ठित संस्थानों में प्लेसमेंट. सौम्या ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स, अ वेंचर ऑफ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडल, आकाशवाणी रोड, वडगांव, चंद्रपुर. जैसे रात के आकाश में चंद्रमा दिखाई देता है, उसी तरह सभी को चंद्रपुर जिला दिखाई देने के लिए विकास कार्य किए जा रहे हैं. अब तक 205 महत्वपूर्ण विकास कार्य पूरे किए जा चुके हैं. दुर्भाग्य से बांधकाम विभाग का विश्राम गृह बचा हुआ था, लेकिन जल्द ही नया विश्राम गृह अस्तित्व में आ जाएगा. यहाँ आते ही लोगों को चंद्रपुर का इतिहास पता चल जाएगा. कैबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार ने घोषणा की है कि यहाँ का इलाका उसी पृष्ठभूमि में होगा. इस अवसर पर सुधाकर अडबाले, भाजपा नेता देवराव भोंगले, डॉक्टर मंगेश गुलवाडे, सुभाष कासन गोटुवार, रवि गोरनोले, ब्रजभूषण पंजारे,
राहुल पावड़े, विशाल निंबालकर, सूरज पेडुलवार, प्रज्वलंत कडू, अधीक्षण अभियंता हेमंत पाटिल, कार्यकारी अभियंता अरुण गोडिगोन, अरुण येरगुड़े आदि उपस्थित थे। कैबिनेट मंत्री मुनगंटीवार ने आगे बोलते हुए कहा कि बिजली नहीं होने के कारण 2.5 साल से विकास कार्य रुका हुआ था, लेकिन अब काम तेजी से चल रहा है। चंद्रपुर बस स्टैंड जल्दी पूरा हो जाएगा। हम चंद्रपुर और मूल बस स्टैंड पर यात्रियों को आराम महसूस कराने के लिए व्यवस्था कर रहे हैं। इस मौके पर उन्होंने चल रहे विकास कार्यों की सूची पेश की। इसमें चंद्रपुर में गोंडवाना विश्वविद्यालय, उप केंद्र अजयपुर में उन्नत प्रौद्योगिकी प्रशिक्षण केंद्र, ITI का उन्नयन, जिला परिषद स्कूलों का आधुनिकीकरण आदि शामिल है। साथ ही उन्होंने कहा कि पारंपरिक खेती करने में कई दिक्कतें आती हैं। इसमें टेक्नोलॉजी जोड़ने के लिए टाटा ट्रस्ट की मदद से किसानों को प्रशिक्षित करने का प्रोजेक्ट पूरा किया जाएगा। खनिज विकास फंड का उपयोग शिक्षा के लिए करेंगे। अब हम नौकरी मांगने वाले नहीं, नौकरी देने वाले हाथ बनाने के लिए सुषमा स्वराज के नाम पर कौशल्य विकास प्रकल्प अस्तित्व में आएगी। ऐसी जानकारी कार्यक्रम के माध्यम से कैबिनेट मंत्री मुनगंटीवार ने दी है। उशीर झालाय, आपण सर्वजण 3-3:30 वाजेपासून वाट बघत होता। विश्रामगृहाच्या या बांधकामाच्या भूमिपूजन संपन्न झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। एक सुंदर विश्रामगृहाचं बांधकाम हे आता होते आहे। महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा तिथं विश्रामगृह उत्तम आहे। चंद्रतंबानगर उंबरण्याचं वन विश्रामगृह उत्तम आहे, पण सार्वजनिक बांधकाम विभागाचं विश्रामगृह हे मात्र मागील काही वर्षामध्ये मागणी असतानाही पूर्ण करता आलं नाही। साधारणतः जिल्ह्यामध्ये आपण एकूण 205 कामं पूर्ण केली, पण या 205 कामाच्या पूर्णत्वाच्या घाईमध्ये मात्र आपलं विश्रामगृह राहून गेलं। इथं विश्रामगृहाचं डिझाईन वेळेच्या अभावी दाखवता आलं नाही, पण जे विश्रामगृह आहे ते आपल्या चंद्रपूरला साजेसं विश्रामगृह होणार आहे की ज्यामध्ये आपल्या चंद्रपूरमध्ये असणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी ही त्या विश्रामगृहातून व्यक्त करत जेव्हा केव्हा एखादा व्यक्ती या विश्रामगृहामध्ये येईल तेव्हा निश्चितपणे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा परिचय विश्रामगृहात आल्याबरोबर होईल। इतका अप्रतिम विश्रामगृह होते आहे। भीती एवढीच आहे की बाहेरून आलेला पाहुणा 2 दिवस थांबण्यासाठी येईल आणि विश्रामगृह एवढं उत्तम होईल की 8 दिवस थांबेल, असं विश्रामगृह जर होईल तर ती मात्र एक भीती आहे। आता त्यासाठी महानगरपालिका आपल्याला मदत करेल। जर नाल्या सफाई झाल्या नाही तर मग मच्छराची संख्या वाढली तर कोणी थांबणार नाही। पण या ठिकाणी गमतीचा भाग सोडा, आपला जिल्हा उत्तम व्हावा, आपला जिल्हा पुढे जावा या भावनेतूनच आपण नेहमी काम केलं। या जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम आपण या अगोदर पूर्ण केले, ते मी पुन्हा सांगणार नाही, पण नवीन उपक्रमामध्ये साधारणतः चंद्रपूरचं बस स्टँड 2 वर्ष 8 महिने थांबलं होतं, त्यालाही आता आपण वेगाने पूर्ण करतोच आहे। पण त्या ठिकाणी आता JJ आर्ट जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आता होणारी डीम युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध केला आहे आणि ताडोब्याला गेल्यावर जो फील्ड येतो तो फील्ड आता आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला आणि मूळ आणि चंद्रपूर बस स्टँड हे आपल्या ताडोब्याच्या वातावरणामध्ये दोन्हीही बस स्टँड आपण करतोय। काल महामहिम राष्ट्रपती महोदयांचा कार्यक्रम झाला। गोंडवाना विद्यापीठ जन्माला आणण्यासाठी मी स्वतः खूप प्रयत्न केले आणि काल महामहिम राज्यपाल महोदयांनी त्याचा उल्लेखही केला आणि मी एक सौभाग्यशाली आहे की पदं येतात जातात, पण एका विद्यार्थ्यांनी माझ्यावर PhD केली आणि काल राष्ट्रपतींच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा ती घोषणा झाली तेव्हा मलाही मनापासून आनंद झाला। आज त्या गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र साधारणतः 8.5 एकरमध्ये अत्याधुनिक उपकेंद्र हे आपण बाबूपेठ ब्रिजच्या जवळ करतोय। यासोबत SNDT युनिव्हर्सिटीचं 50 एकर जागा अलॉट झाली, आपण तिथेही उत्तम सेंटर करतोय। स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावाने बगारशामध्ये आपण 11.5 कोटी खर्च करून स्किल डेव्हलपमेंटचं सेंटर करतोय। कृषी महाविद्यालय सोमनाथमध्ये बांधकाम आता सुरू करतोय। काही झुडपी जंगलाच्या जागेचा विषय होता तोही आपण सोडवतोय। अजयपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून CSR मधून
आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं शिक्षण प्राप्त व्हावं या दृष्टीनेही काम करतोय. या बजेटमध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधल्या जलसंधारणाच्या व्यवस्था उत्तम व्हाव्या यासाठी देवेंद्रजींनी विशेष बाब म्हणून 400 कोटी रुपये हे मंजूर केले आहे आणि या बजेटमध्ये त्याचीही तरतूद होत आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याचा उपयोग व्हावा. बैठकीमध्ये आपल्या भागामधल्या शेतकऱ्यांना उत्तम तंत्रज्ञानाची शेती करता यावी यासाठी आपण CSR निधी मागितला आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये 10 कोटीचा CSRचा निधी हे नोवेल टाटा हे आपल्याला मान्य करतील, ज्याचा संकेत त्यांनी मला दिला आहे आणि त्याही निधीचा उपयोग आपल्या विभागातील शेतकऱ्यांना मोठा होईल. आपल्या जिल्ह्यामधल्या सर्व ITI या आपण उत्तम करतोय. ITIचं प्रमाणपत्र म्हणजे जीवन सार्थकी जागा असा एक भाव आहे. खरं तर प्रमाणपत्र हे जीवन सार्थकी कधीच ठरवत नाही. त्या प्रमाणपत्रामध्ये असणारं ज्ञान जर प्राप्त केलं नाही तर ते 12x6 इंचाचं प्रमाणपत्र आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही कामी येत नाही. आणि म्हणून एक्सलन्स त्यामधला कसा देता येईल यासाठी सुद्धा ITIचं अपग्रेडेशन हाही विषय आपण हाती घेतला आहे. आणि मला विश्वास आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला चंद्रपूर जिल्हा हा निश्चितपणे पुढे जाईल. आपला जिल्हा हा इतरांनी हेवा करावा असा करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा शुभकामना या महत्त्वाच्या आहे. आज या ठिकाणी आमदार अडबाळगेजी आले, त्यांनाही धन्यवाद देईन. वेळेच्या अभावी त्यांच्यावर थोडा अन्याय केला, त्यांचं भाषण होऊ दिलं नाही कारण मला मुंबई निघायचं आहे. अडबाळगेजी जेव्हा पुढे एखाद्या कार्यक्रमात आपण भेटू तेव्हा मात्र दुप्पट भाषण द्या. आज मात्र तुम्हाला शेवटी भाषण न देता या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित राहिला आणि नेहमीच तुम्ही अतिशय प्रेमाने पक्षभेद न पाहता विकास कार्यामध्ये सहभागी होता. मोठ्या मनाने तुम्ही सहभागी होता. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. पक्ष न पाहता या जिल्ह्याच्या विकासामध्ये एक विचाराने आपण सर्वजण काम करूया. आणि हे काम करत असताना मी मुद्दाम आमदार साहेबांना सांगेन की आपण अजून एक संकल्प केला आहे की आपल्या जिल्ह्यातील जेवढ्या जिल्हा परिषदच्या शाळा मी याचीही कालच सूचना दिल्या की या सर्व जिल्हा परिषद शाळा या उत्तम व्हाव्यात. वॉल कंपाऊंड व्हावं, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, आवश्यक तिथं सोगार व्हावं, तिच्या वॉल कंपाऊंड या बोलक्या भिंती व्हाव्या, अशा अनेक आपण आयटम्स त्यांना काढून दिले आहे. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा उत्तम असणारा जिल्हा जर कोणता असेल तर तो चंद्रपूरचाच होईल. आणि त्यासाठी जेवढा खनिज विकास निधी लागेल तो सारा निधी ज्ञानासाठी खर्च व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. येणाऱ्या काही दिवसामध्ये उद्योगमंत्र्यांना आपण निमंत्रित केलं आहे. उद्योगमंत्री दिवसभर चंद्रपूरमध्ये थांबणार आहे आणि MSME, सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, महिला उद्योग याही दृष्टीने आपण एक विशेष योजना जिल्ह्यामध्ये करतो आहे. जॉब सीकर नव्हे, जॉब क्रिएटर तयार व्हावे. रोजगार मागणारे हात नव्हे तर रोजगार देणारे हात व्हावे या दृष्टीनेही मिस्टर उदय सामंतजी हे चंद्रपूरमध्ये येणार आहे. याचा फायदा तुम्ही आम्ही सर्वांनी घ्यावा आणि चंद्रपूरकर जनतेने सर्वांनी एकत्र येऊन आपला जिल्हा हा निश्चित पुढे व्हावा. आणि सर्वांनी जसा रात्री आकाशामध्ये चंद्र दिसतो तसा प्रत्येकाला चंद्रपूरचा विकास दिसावा या दृष्टीने आपण सर्वांनी कार्य करावं. खूप खूप सदिच्छा. Every year with good packages, regular industry visits, annual sports events, cultural activities. Shri Sai Polytechnic, opposite Hotel Tri-Star, Nagpur Road, Chandrapur. Institute code 4234. Shri Sai Polytechnic, qualified and experienced regular staff. Glorious record of first, second and third merit in MSBTE. 650 plus students placed in reputed companies. Alimony with 80 lakhs highest package. From year 2017, Shri Sai Polytechnic provided maximum number of campus placements, regular industrial visits and activities, annual sports and cultural events. Shri Sai Polytechnic, 100% academic results. Admissions opens for 2023-24. Hostel and bus facility from Chandrapur city, Varora, Hukus, Ballarpur, Bhadravati. Shri Sai औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, हॉटेल ट्रायस्टारच्या मागे,
CTPS रोड चंद्रपूर. प्रवेश सुरू. शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती लागू. इलेक्ट्रिकल, फिटर, यांत्रिक उपकरणे, यांत्रिक डिझेल, वेल्डर अभ्यासक्रम, एक्सपिरियन्स्ड स्टाफ, एक्सलंट रिझल्ट्स. श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर. इन्स्टिट्यूट कोड 0603.